तर सुरू करूया. जय जय रघुवीर समर्थ. हा जो भक्ती संप्रदाय आहे, आपण मागच्या वेळी पण बघितलं, भागवत धर्म म्हणायचं ह्याला. भागवत धर्म हा भक्तीचाच धर्म. त्याला वेगळं काही त्याचं वैशिष्ट्यच नाही, आणि त्याचं भागवत पुराण हे त्याचं आधारभूत ग्रंथ, त्याचा संस्कृतमधला. पण त्याचा संस्कृत भाषा बहुजनांना नसल्यामुळे नंतरच्या काळात जे संत आले, नयनार आल्वार तामिळ साईडला, आमच्या कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये, उत्तरेमध्ये लोकांच्या भाषेमध्ये हा संस्कृताचा सगळा जे ज्ञान होतं भक्तीबद्दलचं, त्याचा सगळा प्रसार लोकांमध्ये केला. आज सुद्धा त्याचे अवशेष उरलेले आहेत. का हिंदूंच्या मध्ये तुम्ही स्मार्थ आहात का भागवत आहात असं म्हणण्याची पद्धत आजही आहे. स्मार्थ म्हणजे जे स्मृती पाळतात, आणि भागवत म्हणजे जे भागवत पुराण पाळतात. आणि भागवत पुराण पाळतात म्हणजेच ते सगळ्या जीवांच्या ठिकाणी विष्णूचं कसं अस्तित्व आहे, नारायणाचं कसं अस्तित्व आहे ते मानतात. आणि स्मार्थ मात्र विधी निषेधाकडे त्यांचं लक्ष जास्त असतं, सोहळं ओवळं, आणि त्यामध्ये ते दंगलेले असतात. तर हा भागवत हा एक विशेषण आहे हिंदूंच्या मधलं. म्हणजे भागवत म्हणजे भागवत धर्म पाळणारे, असा असा त्याचा अर्थ आहे. भागवत धर्म पाळणारे म्हणजेच भक्तीवर विश्वास असणारे, आणि भक्तीच्या पोटी ज्ञान जन्मतं असं मानणारे. आणि म्हणूनच भागवत संप्रदायामध्ये भक्तीला इतकं महत्व आहे. आणि भक्तीला महत्व असणं म्हणजे ते केवळ तोंडांना तोंडपूजा नाही आहे. भक्ती ही चित्ताचा दोष सगळा जाणं, आणि पांडुरंग कसा माझ्या हृदयामध्ये वसेल, आणि मी सगळीकडे पांडुरंगाला कसा बघेन, एवढा एकच ध्यास लागलेली अशी ही मंडळी आहेत. भगवत भक्त आहेत ती, भागवत म्हणजे. ह्या भक्तीला हृदयामध्ये महत्वाचं, हृदयाचं स्थान फार महत्वाचं आहे, आणि मेंदूचं स्थान कमी आहे. म्हणजे वाद वादंग चर्चा हे जे वैदिकांमध्ये आहे, पंडितांमध्ये आहे, त्याचं अंग नाहीच आहे. त्याचा निषेधच केलाय. ते आपल्याला जमत नाहीये म्हणून कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा प्रकार त्यामध्ये नाही आहे. ते म्हणतात बरं झालं. तुकारामांची जी फार प्रसिद्ध अशी कविता आहे, बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी असतो दंभेची मेलो. त्यांना असं म्हणायचं आहे, ब्राह्मण जन्माला म्हणून आलो असतो तर दंभ पार झाला असता. कारण तुकारामांना आपली बुद्धिमत्ता कळते ना. केवळ भागवत, एकनाथी भागवताचं वाचन करून आपल्याला जेवढा वेदांत कळतो, तर आपल्याला संस्कृत कळल्यानंतर काय काय कळलं असतं. मग आपण तेवढेच वाद घालत तसेच कुशळ झालो असतो. आपल्या बुद्धीनं आपण ब्राह्मण म्हणून जन्माला आलो असतो तर काशीत मोठे पंडितच झालो असतो. पण पांडुरंग मिळाला नसता. बरे देवा कुणबी केलो, नाही तरी असतो दंभेची मेलो. पण मग म्हणून हा जो ज्ञानापोटी किंवा ज्ञानाच्या आभासापोटी, कारण ज्ञानापोटी म्हणायला नाही पाहिजे. ज्ञान जर झालं असेल तर एकत्वाचं ज्ञान आहे ना, दुसरं ज्ञानच असत नाही. आमच्याकडे ज्ञानाची व्याख्या पुस्तकी ज्ञान नाहीच आहे. पण पुस्तकी ज्ञानाला ज्ञान म्हणून आपल्याला ज्ञान झालं असं जर म्हणणार, असं कोणी म्हणत असेल तर त्याचं फक्त दंभ तयार होतो. आणि फक्त बडबड हो, दुसरे काही नाही. तर तुकारामांनी म्हणलंय, भक्ती त्या बडबडीला काहीही स्थान नाही. अंतरामध्ये तुम्ही किती शुद्ध आहात, आणि अंतरात तुम्हाला ती पांडुरंगाची ओढ किती लागली आहे, हेच फक्त महत्वाचं आहे. असा हा संप्रदाय आहे. हा सारखा स्वतःला धारेवर धरणं एवढंच त्याला काम आहे. कारण पांडुरंग आणि आपण ह्या पलीकडे त्याला विषयच नाही. आता ह्या संदर्भातले एक दोन तीन अभंग असे ओळीनच सहज आलेले आहेत, आणि ते आपण घेतोय. धाई अंतरीच्या सुखे. अरे अंतरामध्ये सुख आहे रे. पांडुरंग 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 असं आतून बाहेरून एकच पांडुरंग. आतही पांडुरंग आहे आणि बाहेरही पांडुरंग आहे. ह्यांना जोडणारं नाम पांडुरंगाचं आहे. ते नाम घ्यायचं म्हणजे काहीतरी प्रसन्न करून नवस फेडायसाठी घेत नाही आपण. टाइमपास करायसाठी घेत नाही, काहीतरी भीती वाटते म्हणून घेत नाहीये. तर आतला, माझ्या अंतरातला, जीवामधला पांडुरंग आणि शिवाच्या रूपानं सगळीकडे असलेला पांडुरंग, याला जोडणारं नाव पांडुरंगाचं आहे. तर त्या अंतरातलं सुख महत्वाचं आहे. वाचना केलेली बडबड महत्वाची नाही, असं 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 तुकाराम सांगताय. धाई अंतरीच्या सुखे. अरे अंतरातल्या सुखामध्ये रममाण होऊन जाना, बुडून जाना. काय बडबड वाचा मुखे. कशाला बडबड करतो नुसती? पांडुरंगाचं महात्म्य सांगत फिरायचं सगळीकडं, कीर्तनं करायची, प्रवचन करायची, आपल्या आत काही त्याचा पत्ता नाही. काय उपयोग आहे? आतल्या सुखामध्ये बुडून जा, असं असं स्वतःलाही सांगतायत, आपल्यालाही सांगतायत. धाई अंतरीच्या सुखे, काय बडबड वाचा मुखे, विधी निषेध उर फोडी.
हे विधी निषेध कोणाकडनं आलंय? हे मीमांसकांकडनं आलेलं आहे. सगळं हे स्मार्त लोकांच्याकडनं आलेलं आहे की हा विधी हे करायचं. विधी निषेध म्हणजे विधी म्हणजे करायच्या गोष्टी, निषेध म्हणजे न करायच्या गोष्टी. हे सोळं ओळ पाळायचं, हे पाळलं ते पाळलं, ते म्हणजे करायचं काय? त्या उरसफोड करून उपयोग काय? पांडुरंग हाताशी लागणार आहे का? विधी निषेध उरफोडी जव नाही अनुभव गोडी. म्हणजे ते अनुभव आला पाहिजे ना आत. प्रत्यक्ष पांडुरंगाचा अनुभव आत आला पाहिजे. आणि तो अनुभव येणं म्हणजे प्रेमाचा अनुभव आहे. त्यांनी सरळ सांगितलेलं आहे, प्रेम हीच त्याची खूण आहे. भगवत भगवत मला प्राप्ती झाली हे केव्हा? तर मला सर्व जीवांच्या ठायी माझ्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. ते ते निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हेच आध्यात्मिक साधन आहे. दुसरं काही ह्या भक्ती भक्ती संप्रदायामध्ये प्रेम सोडून दुसरी काही गोष्टच नाही आहे. विधी निषेध उरफोडी जवळ नाही अनुभव गोडी. अनुभवाची गोडी नाही आणि नुसताच वाद करत बसतो सोय म्हणजे काय काय उपयोग आहे? वाढे तळमळ उभयता नाही देखले अनुभविता. तो बडबड करणारा आणि ती बडबड ऐकणारा, ते दोघांची तळमळच वाढत राहते. दोघांनाही शेवटपर्यंत प्रेम प्राप्त होत नाही. ते आपले वाद घालत बसतात, काहीही हाताला लागत नाही. वाढे तळमळ उभयता नाही देखले अनुभविता. अनुभवून बघणं जे आहे ते केलंच नाही आहे. नुसतंच आपलं बडबडत बसते, थेरी बडबडत बसते. अगदी भक्तिशास्त्राचं सुद्धा शास्त्र करून नारद भक्तिसूत्र, शांडिल्य भक्तिसूत्र, मग भक्ती आणि ज्ञानमध्ये श्रेष्ठ काय, अशी सुद्धा वाद करणारे लोक आहेत. कारण त्यांचे आचार्य भक्तीमधले आचार्य निर्माण झाले ना नंतर. अद्वैतामधले आचार्य आमचे शंकराचार्य असले तरी भक्तीचं तत्वज्ञान सांगणारे ना रामानुजाचार्य झाले, मध्वाचार्य झाले. ते ब्राह्मण मोठे आचार्य होते. त्यांना शंकरांच्या परंपरेतल्या आचार्यांचा पराभव करणं भाग होतं. भक्ती करतोय, ब्राह्मण होतोय आणि ज्ञानाच्या नावाखाली भक्ती करतोय म्हणजे काय? त्यामुळे त्यांनी 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 पण वाद केले आणि वाद जिंकले. मग त्यामध्ये त्यांचा अगदी गीतेचा, ब्रह्मसूत्राचा, उपनिषदांचा भक्तीभर अर्थ लावला. त्यांनी पांडित्य काय कमी नव्हतं. त्या भक्तीभर अर्थ लावण्याचा सुद्धा निषेध तुकारामांनी केलाय. आणि काय बडबड वाचा मुखे, ते भक्तीचं पण तत्वज्ञान नका हो बोलत बसू, अनुभव घ्या असं म्हणतात. वाढे तळमळ उभयता नाही देखले अनुभविता. आपुल्या मते पिसे. आपुल्या मते पिसे, पिसे म्हणजे थोडा वेडेपणा असाही अर्थ आहे, वेगळेपण असाही अर्थ आहे. तुमची प्रत्येकाची मतं भिन्न भिन्न. कोण म्हणतो विशिष्ट अद्वैत आहे, कोण म्हणतो शुद्ध अद्वैत आहे, कोण म्हणतो नुसतंच अद्वैत आहे, अखंड. आज करायचं काय म्हणलं ह्या सगळ्यामधनं? ते ते जे आहे, ज्याच्याबद्दल तुमचा वाद चालला, ते आहे ते कसं आहे ह्याच्याबद्दल तुमचा वाद चाललाय. आपुल्या मते पिसे परी ते आहे जैसे तैसे. वेदांत वेदांत सांगतायत बरं का तुकाराम येतं. ते म्हणतात तुम्ही ज्या ब्रह्माबद्दल बोलताय त्याचं स्वरूप आहे ते एकच आहे, ते स्थिर आहे तिथे. तुमची थोडी मतं हे ब्रह्मा असं आहे, मग ती माया ब्रह्मामध्येच आहे, माया ब्रह्माचा गुण आहे, मग ते गुण असलं तर ब्रह्म सगुण आहे का निर्गुण आहे? अरे चर्चा कुठे करत बसता म्हणली. ह्या सगळ्या चर्चेमध्ये पांडुरंग हरवतो हे त्यांचं सांगणं आहे. आपुल्या मते पिसे परी ते आहे जैसे तैसे. साधनाची सिद्धी, तुमचं जे सगळं साधन आहे ना, मग ते काय जे तुम्ही भक्ती हे सगळं काय करता, त्याचं खरं खरं त्याचा विशेष कशात आहे, वर्म कशात आहे? तुकाराम कसं स्वतःच्या अनुभवातनं सूत्र सांगतात बघा. साधनाची सिद्धी मौन करा स्थिर बुद्धी. तुमच्या वाचेला मौन करून टाका, काही बडबड करू नका. आणि बुद्धी स्थिर करा, विकारांच्या मागे जाऊ देऊ नका. आणि वाचेनं आणि आतून सगळीकडून पांडुरंगाचा फक्त ध्यास घ्या की तुम्हाला खरा अनुभव येईल. हे साधन आहे म्हणाले. उगेच आपलं बडबड करून समाधान करून घेऊ नका. साधनाची सिद्धी मौन करा स्थिर बुद्धी. आणि मग इशारा कसा दिला शेवटी? तुका म्हणे वादे वाया गेली ब्रह्मवृंदे. हा तुकारामाची फार प्रसिद्ध ओळ आहे. तुका म्हणे हे वाद करत करत हे ब्राह्मणांचे सगळे जे कळप आहेत वाया गेले. म्हणजे पांडुरंगाला वंचित झाले. सगळ्यात मोठं ज्ञान यांच्या वेदांमध्ये आहे, पण त्या वेदांचा अर्थच यांच्या हातातून निसटून गेला. कोण सोळं पळत राहिले, कोण वाद जिंकत राहिले, काहीही नाही म्हणले. काही काही कशातच गुंतले आणि अहंकाराच्या पोटी वाया गेले. म्हणले तुका म्हणे वादे वाया गेली ब्रह्मवृंदे असं सांगितलं. दुसराही अभंग आजचा त्याच अर्थाचा आहे. कुशळ गुंतले निषेधा. तर त्याच अर्थाचा आहे. कुशळ म्हणजे हे वादात कुशळ असलेले, शास्त्रात कुशळ असलेले, मग हे कुशळ लोक आहेत. कुशळ आहेत बरं का. ह्याला कुशळ म्हणजे स्किल्ड म्हणलेलं आहे. ते फार ज्ञानी म्हणलेलं नाही, कुशळ म्हणलेलं आहे. रामदासांनी तर हे रामदास हे समकालीन आहेत तुकारामांचे, तर त्यांनी ज्ञान आणि कौशल्य यामध्ये फरक केलेला आहे. ज्ञान म्हणजे काय असं सांगून
तुमची सगळी जी ज्ञान आज आम्ही ज्याला ज्ञान म्हणतो, फिजिक्सला ज्ञान म्हणतो, पदार्थ विज्ञान, काय अश्वाचं ज्ञान, म्हणजे पशुबद्दलचं ज्ञान, या सगळ्या ज्ञानाला असं सांगितलंय त्यांनी, ह्याला ज्ञान म्हणतात. पण हे ज्ञान नाही, ते कौशल्यता परी ज्ञान नव्हे, असा ज्ञान समास आहे तो आमच्या रामदासांचा. सगळं सगळं सांगायचं आपलं, आपण ज्याला आज सगळ्या विद्या म्हणतो त्या सगळ्या विद्यांचं सांगायचं आणि म्हणायचं अहो ह्या विद्या नाहीत, ह्या विद्या माहीत असल्या की काहीतरी गोष्ट कशी तरी करायची एवढं तुम्हाला कळतं. पण तुम्हाला आपण आणि परमेश्वर एकच आहोत हे कळतं का? हे कळत नसेल तर परी ते कौशल्यता परी ज्ञान नव्हे. आणि ह्याला विद्या आणि ज्ञान म्हणू नका, हे पोट भरावयाची विद्या, अशी शिवी घातलेली आहे रामदासांनी. हे आणि आज तर ते खरं आहे, आम्ही त्याला ज्ञान म्हणतो, पण ह्या ज्ञानाने आम्ही पोटच भरतो. ह्या ज्ञानाने जर आम्ही परमेश्वराच्या पुढे जात नसलो, सरकत नसलो त्याच्याकडे, आमचा अहंकार कमी होत नसाय, अहंकार वाढतच असेल आणि आम्ही फक्त पैसेच मिळवत असलो, तर ते ज्ञान नाही. मग तुम्हाला काहीतरी माहिती आहे 4 जणांपेक्षा, हे बरोबर आहे, परी ते कौशल्यता परी ज्ञान नव्हे, असं रामदासांनी सांगितले. त्याचाच अनुवाद तुकारामांच्या मध्ये तुम्हाला आता दिसतो. कुशळ गुंतले निषेधा, मगाचीच गोष्ट आहे. कुशळ म्हणजे सगळं ते मीमांसक आहेत, त्यांना सगळं माहित असल्यामुळे निषेधा, हे करायचं नाही, ते करायचं नाही, ह्या मार्गाने जायचं नाही, ह्याची सावली पडू द्यायची नाही, आणि त्याचं अन्न खायचं नाही, ह्याचं पाणी प्यायचं नाही, आणि त्याच्याशी व्यवहार करायचा नाही. ह्याच्यापेक्षा आपली निषेधा पलीकडे यांना काही येतच नाही. कुशळ गुंतले निषेधा, वादी प्रवर्तले वाद. वादात जे निपुण आहेत, एकदम न्यायशास्त्र वगैरे येतं वादाचं, ते मग वाद जिंकत सुटतात. पैठणला वादसभा जिंकली, मग काशीला गेला, मग काशीला वादसभा जिंकली, आणखीन कुठेतरी गेला, तिथे वादसभा जिंकली. अरे करायचं काय म्हणले? कुशळ गुंतले निषेधा, वादी प्रवर्तले वादा, कैसी ठकली बापुडी, दंभ विषयांचे साकडे. ही कशी बापुडी आहे, तो कशी ठकली, त्यांच्याबद्दल दया येते तुकारामांना. तुकाराम म्हणतात ही बापुडी अशी ठकली कशी हो, शब्दांच्या सगळ्या ह्या व्यवहारामध्ये ठकली कशी, आणि पांडुरंग त्यांच्या हातून निसटून कसा गेला, म्हणून करुणा येते, राग येत नाही. हे संतांचं लक्षण फार आहे, दया येते. कैशी ठकली बापुडी, दंभ विषयांचे साकडे. आणि हे वाद जिंकल्याच्या गडबडीमध्ये दंभ वाढला, आणि दंभ वाढल्यामुळे अहंकार वाढला, अहंकार वाढल्यामुळे विषयांच्या साकडीमध्ये पडून गेली ह्यांच्याबद्दल त्या कैसी ठकली बापुडी. आणि मग कसं प्रतिमा तुकारामांची कशी आहे प्रतिमा बघा, आमचे तुकाराम कुणबी आहेत. भूस उपणुनी केले काय, म्हणजे भूस उपणुनी केले काय, हारपिले दोन्ही ठाय. भूस ते शेंगदाणा आणि ते दाणे आणि फोलकडं दोन्ही सगळं असताना पाकडलं तर त्याचं सेपरेशन होईल, फरक होईल. ते म्हणले तुम्ही भुसकटच घेऊन आला फक्त, आणि भुसकट म्हणजे ज्यातनं काहीच नाही आहे आता राहिलेलं, तेच पाकडत बसला, तर ते वाऱ्यानं तेही उडून जाईल म्हणाले. आणि दाणे तर नाहीतरी बाजूला राहिलेलेच आहेत, त्यात तुम्ही जे पाकडताय त्यात दाणाच नसते, तर पाकडून उपयोग काय? भूस उपणून केले काय, हार पिले दोन्ही ठाय. तुम्ही भुसा भुसा पाकडल्यासारखं तुमच्या चर्चा आहेत म्हणाले, अशा चर्चा करत बसू नका. यातनं परमेश्वर हाताला लागणार नाही, कारण ह्या चर्चेत परमेश्वर नाहीच आहे. परमेश्वर आहे तो तुमच्या हृदयामधल्या प्रेमामध्ये आहे. तुम्ही इतर जीवांवर कसं प्रेम करता त्यावर आहे. सगळीकडे पांडुरंग समत्वामध्ये आहे. तुका म्हणे लागे हाता, काय मथिले घुसळीता. बघा काय सुंदर उपमा आहे. मथिले म्हणजे काय? मथिले म्हणजे आधीच जे दही मथून झालेलं आहे, त्याचं लोणी बाजूला आहे, आणि आता ताकच उरलंय फक्त. ते ताक घुसळून आता हाताला काय लागणार आहे, असं म्हणतात. तुका म्हणे लागे हाता, काय मथिले घुसळता. अहो आधीच मथून झालेलं जे आहे ते घुसळून काय मिळणार आहे ते तुमच्या हातामध्ये. आणि मगाचं भूस पण तसंच आहे. अरे दाणे बाजूला काढून टाकलेले आहे, अर्थाचा दाणा थांबलेला बाजूला झालाय, आता ते भुस कुठं पाकडत बसता, यातनं काहीही हाताला लागणार नाही. असा असा हा तुकारामाचा जगण्यातले दृष्टांत आहेत. आणि सांगतात काय आपल्याला, तर मग पांडुरंगाचा दाणा जर हाताला आणि मग त्याला त्याला म्हणून ब्राह्मणांचा परत एकदा संदर्भ असा येतो, दयेने येतो, करुणेने येतो, की वेदांचा अर्थ तो आम्हासीच ठावा, एरांनी वहावा भार मात. तुम्ही नुसतं भार वाता रे, तुम्ही तुम्ही तुम्हाला पांडुरंग सापडतच नाही. तुम्हाला ज्या ज्या ब्रह्माच्या गोष्टी तुम्ही करता ते ब्रह्म म्हणजे पांडुरंग आहे. आणि त्याचा तुकारामाने आमच्या फार जबाबदारीने सांगितलंय, तुम्ही ज्याला ब्रह्म म्हणता ते ब्रह्म आमच्या विटेवर उभं आहे. ते गोजीर सगुण रूपात उभं आहे, तेच ब्रह्म आहे, असा असा आमच्या वारकऱ्यांचा विश्वास आहे. ज्या ब्रह्माचं कौतुक योगी करतात, ध्यानी करतात, ज्ञानी करतात, तेच ब्रह्म सगुण असा आमच्या गोजर स्वरूपामध्ये पांडुरंगाच्या स्वरूपात उभा आहे. आणि ते केवळ भक्तीनं भुलणारं असं झालेलं आहे. कमालीचं ज्याला फसवता येईल अशा स्वरूपामध्ये, भाव बळानं जिंकता येईल अशा स्वरूपात ते पांडुरंग उभा आहे, असं सांगतात. तुका म्हणे लागे आता, काय मथिले घुसळत.
आता एक पुढचा अभंग हा यामध्ये उपदेश नाही. तुकारामांचे अभंगांचे दोन तीन प्रकार आहेत, कदाचित थोडे जास्तच असतील. पण एक प्रकारामध्ये ते संत या भूमिकेतनं उपदेश करतात, त्यांच्यामध्ये करुणा असते, मार्गदर्शन करतात. दुसऱ्या पद्धतीच्या अभंगामध्ये ते काही आपलं चरित्रातला काही भाग सांगतात, म्हणजे संतांच्या चरित्रातला काही भाग सांगतात. तिसऱ्यामध्ये ते आपल्या मनाची अवस्थाच सांगतात. त्या मनाची अवस्था सांगत असताना एक पवित्र गोष्ट आपण बघतोय अशा पद्धतीनं त्या अभंगाकडे बघायला लागतं. त्यामध्ये ताबडतोब उपदेश वगैरे काय असं नाही, त्यातला उपदेश तुम्हाला काय समजायचं तर तुम्ही समजून घ्या. तुकारामाची मनस्थिती त्या अभंगामध्ये व्यक्त होते. ती एक श्रेष्ठ अशी आध्यात्मिक कविता असते. कविता म्हणजे काय, स्वतःच्या आतलं जे स्फुरण असतं, आपल्या आतून दाटून आलेलं स्फुरण असतं, ते आपल्याला वैयक्तिकतेमधनं बाजूला केलं, मेकिंग समथिंग दॅट इज पर्सनल, यू आर मेकिंग इट इम्पर्सनल, तेव्हा ती कविता तयार होते. माझ्या आतला काहीतरी भाव आहे, आतला नैराश्य असेल, आतला आनंद असेल, पण तो मला काहीतरी कशामुळे तरी झालेला आनंद आहे, ते काही दुसऱ्यांना झालेलं नाहीये. पण तो आनंद जर मी दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकलो तर ती श्रेष्ठ कविता होते. तेच दुःख दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकलो तर ती त्याच्या वैयक्तिक संदर्भापासून तोडून त्याला सगळ्यांचा वैश्विक संदर्भ देऊन जर मला मांडता येत असेल तर ती श्रेष्ठ कविता होते. हा बाकीच्या लौकिक अनुभवातली कविता असते, इथे आमचा अनुभवच आध्यात्मिक आहे. संत कवितेचं वैशिष्ट्य असं की आध्यात्मिक अनुभवाबद्दलच आम्ही बोलणार आणि ते लौकिक भाषेमध्ये बोलणार, अशी त्याची गंमत आहे संत कवितेची. तर आता ही ही जी आहे ही कविता आहे, तुकारामांच्या मी कविता म्हणतो, काही वेळेला मी अभंग म्हणतो, या अभंगाला मी कविता असं म्हणतो. आणि मनाची स्थिती कशी व्यक्त केली, आणि ही मनाची स्थिती कशाबद्दलची आहे? एकतर पांडुरंगाबद्दलची असते, पांडुरंगाबरोबरचं भांडण असतं. काही काही वेळा आपली भांबावून गेलेली स्थिती तुकाराम सांगतात. आणि सांगतात म्हणजे काय, स्वतःशीच बोलतात. तो आपुलाची वादा आपण असते तर लिहून ठेवलेला आहे, आपल्या वाट्याला आलेला आहे. ते अतिशय एका एका संताचं एक मानसिक स्थिती कशी आहे त्याच्या, म्हणून त्याच्याकडे बघावं असा 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 हा अभंग आहे. कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जीवा. तुकारामांचा धीर सुटलेला आहे आणि ते बरोबर प्रामाणिकपणाने लिहितायत तिथे. कोणाच्या आधारे करू मी विचार, कोणाचा आधार घेऊ मी विचार करायला, कोण मला देणार आधार? कोण देईल धीर माझ्या जीवा, म्हणजे मला वैचारिक आधार नाही, मला भावनिक आधार नाही, अशी माझी परिस्थिती आहे. शास्त्रज्ञ, पंडित नव्हे मी वाचक. अहो मी शास्त्रज्ञ नाही, मला शास्त्र कळत नाही, मी पंडित नाही, मला वाचता येत नाही धड, मला संस्कृत वाचता येत नाही, मी वाचक पण नाही. शास्त्रज्ञ, पंडित नव्हे मी वाचक, ते राहू दे हो. याती शुद्ध एक ठाव नाही. माझी जात काय म्हणले, शूद्राची जात, मला ज्ञानाचा मुळात अधिकारच नाही, काय आम्हाला कळणार आहे म्हणले. कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जीवा, अशी एक हेल्पलेस अशा पद्धतीची मनाची अवस्था आहे. कलियुगी आणि वेदना कशी आहे बघा. कलियुगी बहुकुशळ हे जन, पांडुरंग अशी बोलतात. हे जन आहेत ना, हे कुशळ आहेत, फार फार तयार आहेत बरं का. असं 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 म्हणते, फार तयार, फार डांबीस लोक आहेत आजूबाजूला, काय भोळा बाबडा नाही हा समाज. कलियुगी, आणि युग काय, युग कलियुग. कलियुगी बहुकुशळ हे जन. काय म्हणलंय कुशळ? छळीतील गुण तुझे गाता. तुझे गुण गात मी बसलो, कोणीतरी येऊन माझा चेष्टा तरी करतं, हा येळा झाला पांडुरंगाचं नाव घेतोय म्हणून. नाही तर मला म्हणतात, अरे सगुण पूजन होणार काय, त्यांच्यातले शहाणे असतात, त्यांना ज्ञान खूप झालेलं आहे. ते म्हणतात, अरे असं पांडुरंगाचं नामस्मरण करून पांडुरंग मिळत नाही. तुला ब्रह्मज्ञान व्हायचं असेल तर सोळं पळायला लागेल, ते करायला लागेल, हे करायला लागेल. समाजात जे ज्ञानी म्हणून बसलेले आहेत ते शब्दज्ञानीच असल्यामुळं माझा भाबड्या भक्तीची एकतर चेष्टा तरी करतात, नाहीतर माझा बुद्धिभ्रम करतात. ते म्हणतात ह्यानं पांडुरंग मिळणार नाही, कारण अजून पांडुरंग भेटायचा आहे ना तुकारामांना. त्यामुळं ही अवस्था मधली अवस्था आहे. आणि त्याची अशी त्याची आर्त अशी अवस्था आहे. कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जीवा. शास्त्रज्ञ पंडित नव्हे मी वाचक, याती शुद्ध एक ठाव नाही. कलियुगी बहुकुशळ हे जन, छळतील गुण तुझे गाता. मज हा संदेह झाला दोन्ही सवा. पांडुरंगाला म्हणतात मला दोन्हीकडनं संदेहच संदेह झाला. संदेहाची अवस्था आहे ना अध्यात्मातली सगळ्यात वाईट अवस्था. सगळ्यात वाईट अवस्था ही संदेहाची अवस्था. एवढी वाईट अवस्था आहे ती, म्हणजे इतकी महत्वाची पण अवस्था आहे. आणि वाईट अवस्था मी का म्हणतो, मोस्ट डिफिकल्ट स्टेज. कारण तो संदेह संदेह संदेह, आणि तुम्ही वरून मस्त म्हणा मला संदेह नाही, माझा आता विश्वास आहे, मी आता बघा तुम्ही माझे 4 तास नामस्मरणात जा लागलेत. अहो, सगळं बरोबर आहे, पण आत कुठेतरी संदेह संदेह आहे. म्हणून
म्हणून सिद्ध कोण झाला ह्याची व्याख्या करत असताना रामदासांनी अगदी स्पष्टपणानं दासबोधामध्ये असं म्हणलंय, ज्याचा संदेह ब्रह्मांडाबाहेर गेला तोच सिद्ध होऊन ठेला, असं रामदासांनी दासबोधामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. सिद्ध होणं वगैरे वेगळं काय नसतं म्हणले. संदेहची मुक्ती, संदेहापासून मुक्ती हीच खरी मुक्ती. माझे फार आवडते कृष्णप्रेम म्हणून लेखक आहेत, मी त्यांच्याबद्दल पूर्वी बोललो असेल तुम्हाला. अल्मोडाला त्यांचा आश्रम आहे आणि त्यांची फार चांगली पुस्तकं आहेत. त्यांनी 4-5 पुस्तकं लिहिली, पण त्यातलं एक आहे योगा भगवद्गीता, जे मी तुला PDF म्हणून पाठवलेलं होतं. त्यांचं फार आवडतं एक वाक्य, मला फार असं सखोल वाक्य आहे ते, सोपं आहे फारच, पण ते म्हणतात फेथ इज नॉलेज. श्रद्धा हेच ज्ञान, म्हणजे संदेह जाणे हेच ज्ञान. हे हे ह्या परंपरेतलं वाक्य आहे. आणि ते त्यांनी आमचीच परंपरा आम्हाला समजून सांगायचं काम काही काही पाश्चात्य लोकांनी केलेलं आहे, मनापासून केलेलं आहे. ते आमचेच आत्मे असणार होते, तिकडं जन्माला आलेले असणार. मज हा संदेह झाला दोन्ही सवा, भजन करू देवा किंवा नको. बघा बरं, भागवत धर्माचं मध्ये जन्माला आलेला संत आहे हा. पण त्याला संदेह काय झालाय, भजन करू का करू नको. भजन केलं तर खोळा पण म्हणतात, आणि म्हणतात तू पोचणारच नाहीस तुझ्या मार्गात तिथपर्यंत, त्यापेक्षा आम्ही म्हणतो ते कर. असं दोन्ही सवा संदेह झाली की भजन करू का करू नको. तुका म्हणे आता, आणि कशी मनस्थिती आहे बघा, अजून पांडुरंगाचं नाव सुद्धा घेतलं नाही, स्वतःच्याच मनाची अवस्था आहे आणि शेवटपर्यंत ती तशीच राहिली आहे. तुका म्हणे आता दुराविता जन, काय करू म्हणतात ते, एवढे एवढे अर्थपणा आहे. आता करू काय, नुसता संदेहानं मला ग्रासलेला आहे, मी करू काय. तुका म्हणे आता दुराविता जन, ह्या जनांना टाळून कुठेतरी लांब एकांतात जाऊन बसू का. तुका म्हणे आता दुराविता जन, किंवा हे मरण भले दोन, मी मरून जाऊ का, का या लोकांना टाळून कुठेतरी जाऊन बसू. यांचा छळ मला होतोय, त्यामुळे काहीच कळेना, माझी साधनाच नीट होईना. अशा पद्धतीचा एक गोंधळलेल्या पण अतिशय पवित्र अशा अशा अवस्थेतला आहे. कारण त्यांना दुसरं काहीच नको आहे, त्यांना वांछा दुसरीच कुठली नाही आहे, वांछा कुठलीच नाही, पांडुरंगाशिवाय वांछाच नाही. आणि पांडुरंग भेटत नाही, आणि भेटतायत ते सगळे खळ आहेत आजूबाजूला. आणि ह्या खळांपासून मुक्ती घेऊन मी लांब जाऊन बसू. लांब जाऊन बसणं सुद्धा बैस लांब जाऊन, असं सोपं उत्तर आहे. तसं नाही आहे, त्यांना त्यांना पांडुरंग ह्याच लोकांमध्ये बघायचं आहे. हा भागवत संप्रदाय आहे. इथं दऱ्याखोऱ्यामध्ये जाऊन कुठेतरी पांडुरंग भेटणार नाही आहे, ह्या जनांमध्येच पांडुरंग बघायचा आहे. हीच तर आहे ना, जे त्रास देत आहेत तेही पांडुरंगाचीच रूप आहेत. हे समोरचा दगड आहे तो पांडुरंगाचाच दगड आहे. हेच तर खरं आहे ना. माझ्या प्रेमानं मी पाझर पाषाणा पाझर फुटती रे, असं म्हणलेलं आहे ना. त्या पाषाणाला पाझर का फुटत नाहीये, म्हणून आहे. म्हणून ह्या पाषाणावस्था पळून जाऊन कुठेतरी बसण्यात काही पॉईंट नाहीये. त्यामुळे संदेह म्हणले. तुका म्हणे आता दुराविता जन, ह्या जनांचं मला सहनबळ होत नाहीये, त्यांच्यात पांडुरंग दिसत नाहीये, ह्यांच्याकडे पाठ वळून मी कुठेतरी लांब जाऊन बसू, विच इज नॉट अ चॉईस. तर मला ते करायचं नाही आहे, की मरूनच जाऊ सरळ. असा हा नैराश्याचा अभंग आहे. हे नैराश्यातून सगळ्या साधकांना जायलाच लागतं, ते तावून सुलकून निघायलाच लागतं. त्याला डार्क नाईट ऑफ सोल असं म्हणतात. त्या अंधारातनं जायलाच लागतं. त्या अंधारातला हा अभंग आहे. पण हा खूप सांगून जाणारा असा आहे की तुकाराम सुद्धा यातून गेले, आपल्याला सुद्धा यातून जायला गेले. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा टेक अवे कोणता असेल तर तर संदेह, हा कसा जायला पाहिजे. मला वाटतं आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.